नमस्कार. सगळ्यात आधी सरकारी नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन. आता नोकरी तर लागली, पण ह्या नोकरीतले हक्क, कर्तव्य, रजा, पगार हे सगळं नेमकं कशाच्या आधारावर ठरतं याचा कधी विचार केलाय? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ना एकाच ठिकाणी मिळतं आणि ते म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981. चला तर मग आपल्या सरकारी करिअरची ही नियमपुस्तिका जरा सोप्या भाषेत उघडून बघूया. तर विचार करा, तुमच्या हातात सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र आहे. खूप आनंद झालाय, उत्साह आहे, पण याच सोबत एक महत्वाचा प्रश्नही मनात येतो की आता आपली संपूर्ण कारकीर्द म्हणजे अगदी रजेपासून ते पगारापर्यंत आणि बदलीपासून पदोन्नतीपर्यंत सगळं काही कोणत्या नियमांच्या चौकटीत बसणार आहे? ही अधिकृत नियमपुस्तिका नेमकी आहे तरी कोणती? हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981. आता हे फक्त एक नियमांचं पुस्तक नाहीये, तर हा तुमचा संपूर्ण सरकारी करिअरचा एक प्रकारे रोडमॅप आहे. चला तर मग हा नकाशा उघडून पाहूया की आपला प्रवास कसा होणार आहे. तर सरकारी सेवेत पहिलं पाऊल टाकायचं आहे. पण थांबा, त्याआधी एक महत्वाचा टप्पा पार करावा लागतो. एक अडथळा म्हणू शकतो आपण त्याला, आणि तो म्हणजे शारीरिक योग्यतेचा. बघूया ही प्रक्रिया नेमकी कशी असते. म्हणजे बघा, सेवेत रुजू होण्याआधी तुमची मेडिकल टेस्ट होणार. सगळ्यात आधी तुमचं ऑफिस तुम्हाला एक ओळखपत्र किंवा लेटर ऑफ कॉग्निझन्स देईल. ते घेऊन तुम्हाला वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागेल. आणि समजा दुर्दैवानं जरी अपात्र ठरवलं गेलं तरी अजिबात घाबरायचं नाही. तुमच्याकडे निकालाच्या तारखेपासून बरोबर 1 महिन्याच्या आत अपील करण्याचा अधिकार असतो. आता आपण काही महत्त्वाचे शब्द बघूया. सरकारी कामकाजात ना काही शब्द सतत कानावर पडतात, पण त्यांचे खरे अधिकृत अर्थ आपल्याला माहीत नसतात. आणि हे शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपले हक्क आणि कर्तव्य ह्याच शब्दांवर अवलंबून असतात. जसं की कर्तव्य म्हणजे ड्युटी. आता आपल्याला काय वाटतं? ड्युटी म्हणजे ऑफिसमध्ये टेबलावर बसून केलेलं काम. पण नाही, नियमानुसार याची व्याख्या खूप मोठी आहे. यात तुमचं ट्रेनिंग आलं, बदली झाल्यावर जॉईन होण्यासाठी लागणारा वेळ आला. या सगळ्या गोष्टी ड्युटीमध्येच मोडतात. आणि गंमत म्हणजे काही गोष्टी तर इतक्या अनपेक्षित आहेत की त्यासुद्धा ड्युटी म्हणून गणल्या जातात. उदाहरणार्थ तुमचा प्रोबेशन पिरियड किंवा पोस्टिंगसाठी वाट बघावी लागते तो वेळ. एवढंच काय, टेरिटोरियल आर्मी किंवा एनसीसीचं ट्रेनिंगसुद्धा. आणि सगळ्यात भारी म्हणजे पिसाळलेला कुत्रा चावल्यावर उपचारासाठी घेतलेली रजासुद्धा ड्युटी मानली जाते. आहे की नाही कमाल? बरेच जण परकीय सेवा आणि प्रतिनियुक्ती म्हणजेच फॉरेन सर्व्हिस आणि डेप्युटेशनमध्ये गोंधळून जातात. ऐकायला सारखे वाटतात ना, पण यात एक मोठा फरक आहे. एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा. सगळा खेळ पगाराचा आहे. म्हणजे पगार येतो कुठून याचा. जर तुमचा पगार राज्याच्या एकत्रित निधीतून म्हणजे कन्सॉलिडेटेड फंडमधून येत नसेल तर ती झाली परकीय सेवा, आणि जर त्याच निधीतून येत असेल तर ती झाली प्रतिनियुक्ती. बस इतकं सोपं आहे. चला आता एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया. ती आहे धारणाधिकार म्हणजेच लियन. हा शब्द नीट लक्षात ठेवा, कारण हा प्रत्येक कायम कर्मचाऱ्याचा एक मूलभूत हक्क आहे. आता हा धारणाधिकार म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या पदावर असलेली तुमची राखीव जागा. हो, जशी ट्रेनमध्ये रिझर्व्ह सीट असते ना, तसंच काहीसं. हा हक्क तुम्हाला स्थैर्य आणि सुरक्षा देतो. याचा अर्थ तुम्ही रजेवर असा, डेप्युटेशनवर असा किंवा ट्रेनिंगसाठी गेला असाल तरी तुमच्या मूळ पदावरचा हक्क अबाधित राहतो. तो कोणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. तर मग ही तुमची राखीव जागा, तुमचा धारणाधिकार कधीकधी सुरक्षित असतो. बघा, तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडत असाल, मंजूर रजेवर असाल, डेप्युटेशन किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये असाल किंवा अगदी निलंबनाखाली जरी असाल तरीही तुमच्या पदावरचा हा हक्क शाबूत राहतो. आणि एक खास नियम आहे. समजा तुमची निवड केंद्र सरकार किंवा दुसऱ्या राज्य सरकारच्या नोकरीसाठी झाली तर महाराष्ट्रातल्या तुमच्या मूळ पदावरचा धारणाधिकार तब्बल 2 वर्षांपर्यंत कायम राहतो. ही खूप मोठी सुरक्षा आहे, नाही का? पण हा महत्वाचा हक्क गमावलाही जाऊ शकतो. तो कधी संपतो?
जर तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीत किंवा कॉर्पोरेशनमध्ये नोकरी धरली, किंवा तुमचा राजीनामा मंजूर झाला, किंवा मग तुम्ही दुसऱ्या सेवेत कायमचे सामावून घेतले गेलात, तर मात्र तुमचा धारणाधिकार त्वरित संपुष्टात येतो. त्यामुळे असा कुठलाही निर्णय घेण्याआधी नीट विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, धारणाधिकार समजला. आता करिअरच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया, म्हणजे बदल्या आणि पदोन्नती. इथे सुद्धा काही इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे नियम आहेत. आणि यातला एक नियम तर पैशांशी थेट संबंधित आहे आणि खूपच मजेशीर आहे. तो म्हणजे पदभार हस्तांतरणाची वेळ. तुम्ही चार्ज कधी घेता किंवा देता यावर त्या दिवसाचा तुमचा पगार ठरतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही दुपारच्या आधी म्हणजे फोरनूनमध्ये चार्ज घेतला तर त्या दिवसाचा पगार तुम्हाला नवीन पोस्टप्रमाणे मिळेल. पण जर तुम्ही दुपारनंतर म्हणजे आफ्टरनूनमध्ये चार्ज घेतला तर त्या दिवसाचा पगार जुन्या पोस्टप्रमाणेच मिळेल आणि नवीन पगार दुसऱ्या दिवसापासून सुरू होईल. छोटीशी गोष्ट आहे पण महत्वाची. पदोन्नतीबद्दल ही एक महत्वाचा नियम आहे जो अनेकदा गोंधळात टाकतो. तुमची प्रमोशन ऑर्डर भलेही मागच्या तारखेपासून असेल, पण वाढीव पगार तुम्हाला त्या मागच्या तारखेपासून मिळत नाही. तो तुम्हाला त्याच दिवसापासून मिळतो ज्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षात त्या नवीन पदाची जबाबदारी स्वीकारता. त्यामुळे तारखेपेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी केली हे महत्वाचं आहे. आता विचार करा, तुमच्या संपूर्ण सरकारी नोकरीची एक अधिकृत डायरी आहे, ज्यात तुमच्या प्रवासाची प्रत्येक लहान मोठी नोंद ठेवली जाते. याच डायरीला म्हणतात सेवा पुस्तक किंवा सर्व्हिस रेकॉर्ड. तर प्रत्येक नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्याचं एक सेवा पुस्तक असतं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ह्याच्यात 2 प्रती बनवल्या जातात. एक प्रत ऑफिसमध्ये राहते आणि दुसरी प्रत तुम्हाला स्वतःजवळ ठेवायला मिळते. हे यासाठी की सगळं काही पारदर्शक राहावं आणि तुमच्याकडे तुमच्या करिअरचा स्वतःचा रेकॉर्ड असावा. आता एक अतिशय महत्त्वाचा नियम, तुमच्या जन्मतारखेबद्दल. जर तुमच्या सर्व्हिस बुकमध्ये जन्मतारीख चुकीची नोंदवली गेली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी अर्ज करायला तुमच्या नोकरीत रुजू झाल्यापासून फक्त आणि फक्त 1 वर्षाची मुदत आहे. एकदा ही वेळ निघून गेली की मग कोणताही बदल होत नाही. त्यामुळे हे नक्की तपासा. तुमच्या सेवा पुस्तकासंदर्भात या 2 तारखा तर कॅलेंडरमध्ये मार्क करूनच ठेवा. दरवर्षी मे महिन्यात तुमचं ऑफिस तुमच्या सेवेची वार्षिक पडताळणी करतं आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत ते अपडेटेड सर्व्हिस बुक तुम्हाला दाखवून त्यावर तुमची सही घेणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. हा तुमचा हक्क आहे, तो नक्की बजवा. आणि हे सगळे नियम आपण बघितले, त्यामागे एक मूलभूत तत्व आहे. ते आपल्याला सापडतं नियम 34 मध्ये, ज्यात स्पष्टपणे म्हटलंय, शासकीय नोकर त्याचा संपूर्ण वेळ त्याला पगार देणाऱ्या शासनाच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सरकारी कर्मचारी हा 24 तास सरकारच्या सेवेत असतो. तर आपण पाहिलं की हे नियम आपल्याला एक चौकट देतात, एक संरचना देतात. पण शेवटी एक प्रश्न उरतोच ना, की एक कर्मचारी या 24 तास कर्तव्याच्या नियमाचा आणि जनसेवेच्या खऱ्या भावनेचा या दोन्हींचा मेळ कसा साधतो? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?